आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील अकलापूर गावांतर्गत असलेल्या शिळकेवाडी परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरासमोरील सोलर दिव्यांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे परिसरात पुन्हा एकदा चोरट्यांनी आपला नंगानाच सुरू केल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. शिळकेवाडी परिसरात राहणारे विजय नाना कर्डक हे कामानिमित्तानं बाहेरगावी आहेत. त्यामुळे त्यांचं घर बंद अवस्थेत होतं. त्यांच्या घरासमोर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि नवबौद्ध वस्ती विकास योजनेअंतर्गत सौर दिवा बसवला गेला. तर या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरासमोरील सोलर प्लेट आणि दिवा काढून चोरून नेल्याची घटना घडली आहे. दरम्यान केवळ सोलर दिव्यापुरती ही चोरी मर्यादित नसून चोरट्यांचं मनोधैर्य वाढत असल्याचं यातून दिसतंय. तर कच नदी परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटारींच्या केबलचीही चोरी झाल्याच्या घटना नुकत्याच घडल्यात. मागील काही दिवसांपासून पठार भागात वारंवार चोरीच्या घटना घडत असल्यामुळे शेतकरी आणि नागरिक त्रस्त झालेत. या प्रकाराबाबत सामाजिक कार्यकर्ते राम गवांदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पोलीस प्रशासनानं या घटनांकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं आणि चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. या ठिकाणी माझ्या शेजारी विजय नाना कर्डक ही दलित वस्ती सुधार योजनेत ग्रामपंचायतनी दिवे बसवले होते. तर त्याच्यातले दिवेसुद्धा चोरट्यांनी काहीतरी 19 तारखेला रात्रीचा एक दिवा खोलून नेला आणि त्याच्या अगोदर आमच्या 15 तारखेला रात्रीच्या जवळजवळ 9 ते 10 जणांच्या केबली चोरून नेल्यात. तर ते आम्ही एनशी नोंदवली, पण आम्हाला अजून काही रिस्पॉन्स आलेला नाही डिपार्टमेंटकडून. आणि त्याच्यानंतर 2-4 दिवसांनी याचा सौर ऊर्जेचे दिवे चोरून नेले. तेव्हा शासनाने याच्यात थोडं पोलिसांनी लक्ष घालून त्याच्या अगोदर महिना झाला केळवाडीच्या म्हशी गेल्या, त्याच्यानंतर आमच्या केबली गेल्या, त्याच्यानंतर हे सौर ऊर्जेचे दिवे गेले. त्याच्याकरता डिपार्टमेंटनी व्यवस्थित लक्ष घालून याचा संपूर्ण चौकशी करावी आणि सर्वांना न्याय मिळवून द्यावा. आता हे दिवे चोरीला गेले याची तक्रार केली का पोलीस स्टेशनला? दिव्यांची तक्रार नाही केली, ती ग्रामपंचायतला करावं लागणार, कारण ते दलित वस्ती सुधार योजनेचे दिवे आहेत, शासनाची मालमत्ता आहे, ती आम्हाला कंप्लीट करून नाही जमत ती. त्याच्याकरता मग हे ग्रामपंचायतनी यांची नोंदवली पाहिजे तिकडं. तरी ती डिपार्टमेंटनी थोडंसं रात्रीची आमच्याकडं गस्त वाढवून हे केबल चोरांचा नाही अशा बुरट्या चोरांचा बंदोबस्त करावा, एवढीच आमची माफक अपेक्षा आहे त्यांच्याकडून. शेतकऱ्यांची पाळीव जनावरं, पाणबुडी मोटारी, विजेच्या केबल, शेती उपयोगी साहित्य यासह आता सोलर दिव्यांचीही चोरी सुरू झाल्यामुळं सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय. पठार भागात भुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट वाढत असून चोरट्यांना कुणाचाही भय राहिलं नाही. त्यामुळं चोरटे बिनधास्तपणे चोरीच्या घटना करतायत. पोलीस प्रशासनानं नियमित रात्रीची गस्त सुरू करावी, संशयितांवर कडक कारवाई करावी, तसेच पठार भागात होत असलेल्या चोरीच्या घटनांना आळा घालून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी जोरदार मागणी ग्रामस्थांमधून होऊ लागली आहे. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.